सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे प्रत्यक्षात दाखवणार आहे। आपले घट हिरवेगार छान आणि दाट उगवावेत यासाठी आपण काय काळजी घ्यावी आणि या नवरात्री दरम्यान आपण कोणते नियम पाळावेत की ज्यामुळे आपण केलेल्या व्रताचं पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे ते बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा नवरात्र उत्सव चालणार आहे आणि गुरुवारी 2 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल। तर घटस्थापना आपण योग्य पद्धतीने कशी करायची ते तर आपण पाहणारच आहोत, पण घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे, त्यामुळे घटस्थापना करण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे। तसेच या दिवशी घट बसवण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे। यामुळे काय होतं, आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे। तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करावे, घरातील रोजची देवांची पूजा करावी, नित्य कामे उरकून घ्यावीत, पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, त्यामुळे मधून वारंवार उठावं लागत नाही। पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये। सर्वात आधी कपाळी गंध लावावा, महिलांनी हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावावा। पूजेला बसताना आसन घ्यावे, त्या आसनावर आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे, त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते। आज आपण घटस्थापना एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। फक्त शुद्ध अंतःकरणाने आणि मनोभावे पूजा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। देवी आई आपल्या मनातील भाव जाणते, त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी। त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती करणार आहोत। आपलं मन किती स्वच्छ आहे, आपण किती मनोभावे पूजा करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर सर्वात आधी घट कसे घालायचे ते आपण पाहूया। या ठिकाणी मी एक स्टीलचं ताट घेतलं आहे, याऐवजी तुम्ही छोटी स्टीलची पाटी वगैरे घेऊ शकता किंवा काही जणांकडे टोपलीमध्ये किंवा केळीच्या पानावरती घट घालतात, पण आपापल्या पद्धतीनुसार आपण करावे। त्या ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती आपण पसरून घ्यायची आहे आणि आपण ही माती घटासाठी देवासाठी वापरतोय, त्यामुळे या दिवशी याला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात। तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसर अशी पसरून घ्यायची आहे, म्हणजे एकदम तळाशी आपल्याला जाडसर असा मातीचा थर द्यायचा आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा आहे। अशा प्रकारे घट तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतो। तो घट स्वच्छ धुवायचा, जरा पाण्यामध्ये भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंकवाने स्वस्तिक किंवा 5 रेषा काढून घ्यायच्या आहेत। एक सांगायचं विसरले, आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू वाहायचं, त्यावरती एक पाट ठेवून त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं किंवा नवीन वस्त्र टाकायचं आणि त्यावरती घटस्थापना करायची आहे। आपण जो घट घेतला होता त्या घटाच्या गळ्याशी आपल्याला असा लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी घटामध्ये पेरण्यासाठी अशी 5 प्रकारची धान्य घेतलेली आहेत। त्यामध्ये मका, ज्वारी, खपली, मूग आणि गहू हे 5 प्रकारचं धान्य घेतलं आहे। कोणी सप्तधान्य घेतं, 7 प्रकारचं धान्य घेतं किंवा कोणी 9 प्रकारचं पण घेतं। हल्ली बाजारामध्ये मिक्स धान्याची अशी पुडी मिळते, ती पण तुम्ही वापरू शकता। तर हे धान्य आता आपल्याला वावरीमध्ये पेरायचे आहे। असं वरून आपल्याला हे धान्य पसरून टाकायचे आहे। खूप जास्त पण माती यामध्ये भरायची नाही, कारण काय होतं, माती पाणी घातल्यावरती फुलते, वर येते आणि घट घालण्यासाठी आपण जी वावरी घेतो तर ती अशा प्रकारे आपल्याला थोडीशी जाडसरच घ्यायची आहे। अजिबात चाळून वगैरे घ्यायची नाही। माती जर चाळून घेतली तर ती माती पाणी घातल्यावरती दबली जाते, त्यामुळे धान्याला चांगले अंकुर पण फुटत नाहीत। तर एकदा का आपण धान्य पसरून घेतलं की पुन्हा असं आपल्याला मातीचा थर थोडासा द्यायचा आहे आणि मातीचा थर दिल्यावरती पुन्हा आपल्याला थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आहे आणि धान्य टाकून झाल्यावरती पुन्हा एकदम हलकीशी माती वरून टाकायची आहे। अशा प्रकारे आपण 2 थर दिलेले आहेत। घट चांगले उगवण्यासाठी आपण पाणी किती घालतोय हे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। अगदीच तांब्याने ग्लासाने पाणी अजिबात ओतायचं नाही, फक्त आपल्याला वरून असं थोडं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। तुम्ही 1 दिवसाआड पाणी शिंपडू शकता किंवा फक्त दररोज दिवसातून एकदाच पाणी शिंपडायचं आहे, कारण घटाला जर खूप जास्त पाणी झालं तर त्याचा चिखल होतो, त्यामुळे धान्य कुजतं, घटाला बुरा येतो, वास येतो आणि आपले घट पण चांगले उगवत नाही। त्यामुळे पाणी आवश्यक तेवढंच मिळालं पाहिजे, याची मात्र काळजी घ्यायला हवी। तर बघा, अशा प्रकारे आपलं धान्य पेरून झालं की मी वरून असं थोडं थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्या घटामध्ये पण स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल, दुर्वा टाकायची आहे।
आणि त्यामध्ये 5 विड्याची पानं घालायची आहेत। त्यानंतर त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। यातील काहीच आपल्याला 9 दिवस अजिबात हलवायचं नाही, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक करावे। या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण पण लावू शकता। आता आपण घट घातले आहेत। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नमः। यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता, 1 फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। यावेळी काही संस्कृत मंत्र म्हणतात, पण अगदी आपण सोप्या मराठी भाषेमध्ये पण म्हणू शकतो की हे देवी, मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नवमीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहे। माळ बांधणे, अखंड दीप लावणे, मंत्र, उपवास इत्यादी कुलाचार मी करणार आहे। यथाशक्ती यथाभक्ती मी तुझी सेवा करेन, तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे। तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। थोडक्यात काय तर आपण ही पूजा कशासाठी करतोय, कोणता उद्देश मनामध्ये ठेवून करतोय हे संकल्प करताना सांगितलं जातं। आता आपण पूजेला सुरुवात करूया। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या ठिकाणी सर्वात आधी आपण अखंड दिवा पण लावू शकतो, पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात आणि पूजा करताना आपला हात इकडे तिकडे लागून काही सांडलवण होऊ नये म्हणून आपण अखंड दिवा शेवटी लावणार आहोत। मी समई लावून घेतली आहे, तुम्ही एक साधा छोटासा तुपाचा दिवा पण लावू शकता। दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही शुभं करोती हा श्लोक पण म्हणू शकता। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार। यानंतर आपण काही देवांची स्थापना करणार आहोत, तर या ठिकाणी मी एकावरती एक अशी 2-2 विड्याची पाने ठेवली आहेत। त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यावरती मी कुलदेवीचा टाक, कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे। हे देव विड्याच्या पानावर ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि टाकावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। अशाच पद्धतीने आपल्याला त्या टाकांवरती पण शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। मी व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं नाही कारण व्हिडिओ फार मोठा होतो। तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, यापैकी काहीही असेल तर त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मगच त्याची स्थापना विड्याच्या पानावरती करायची आहे। सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते, त्यामुळे गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायची। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः मनोभावे नमस्कार करावा। त्यानंतर मी कुलदेवतेच्या टाकावर गुलाल लावून घेतला आहे आणि कुलदेवीच्या टाकावर आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्या दोन्ही टाकांची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील पण देव चांगले उजळून घेऊन त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे। एकदा का घटस्थापना केली की विड्याच्या पानांवर देवांची स्थापना केली आणि त्यानंतर 9 दिवस देव हलवले जात नाही, त्यांना स्नान घातले जात नाही, फक्त कोरडी पूजा करायची असते। 9 दिवस हळदी कुंकू वाहून दिवा अगरबत्ती लावून फक्त फुलं बदलायची, मात्र 9 दिवस आपल्याला देव हलवायचे नाहीत। टाकांची पूजा करून घेतली की आपल्याला घटाची पूजा करायची आहे। घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे। पहिल्यांदा हळद लावायची आहे आणि नंतर कुंकू लावायचं आहे। ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र सतत म्हणायचा आहे। तुम्हाला येईल तो मंत्र म्हणू शकता। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र म्हणू शकता। थोड्या अक्षता वाहून आपण घटासाठी जी काही फुले, हार, गजरा घेतला असेल तर ते अर्पण करावे। आता आपण घटाची पूजा करून घेतली, त्यामुळे इथे अखंड दिवा लावण्यासाठी मी तांदळाने एक स्वस्तिक काढून घेतला आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण अखंड दिवा स्थापन करणार आहोत। नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्त्वाचा असतो। अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून 9 दिवस तो तसाच तेवत ठेवायचा असतो। त्यामुळे शक्यतो मोठा दिवा वापरायचा, त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा। हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नये। तुम्ही एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये स्वस्तिक काढून कुंकवाने किंवा तांदळाने त्यामध्ये ठेवू शकता, किंवा असं डायरेक्ट वस्त्रावरतीच तांदळाने स्वस्तिक काढून तुम्ही त्यावरती दिवा ठेवू शकता। थोडक्यात काय, आपल्याला दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे। तुम्ही स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ पण काढून घेऊ शकता।
आपल्याला हा दिवा 9 दिवस विझून द्यायचा नसतो, त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे किंवा काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात, ते पण तुम्ही वापरू शकता। हा दिवा 9 दिवस चालूच ठेवायचा असतो, त्यामुळे वात ही लांब आणि दुहेरी घ्यावी। सिंगल वात या दिव्यामध्ये घालू नये। हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा। दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे। दिव्याला 9 दिवस असंच शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे आपण अखंड दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे। घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे। 5 किंवा 7 पानांची माळ तुम्ही करू शकता। पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ घटावर बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ घटावरती सोडली जाते। 9 दिवसाच्या 9 माळी रोज 1 याप्रमाणे आपल्याला घटावर माळ बांधायची आहे। दुसरी बांधताना पहिली माळ काढायची नाही, तशाच ठेवायच्या। दररोज 1 याप्रमाणे तुम्ही घटावर माळ बांधू शकता। पूजेमध्ये तुम्ही शंख घंटा घेतली असेल तर त्याचेही पूजन करून घ्यावे। हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करावे। धूप दीप ओवाळायचा आहे। सगळी पूजा झाल्यावर पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे। पूजा झाल्यावर सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे, खडी साखर, दूध साखर, सुकामेवा असे पदार्थ घेऊ शकता आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर पुढे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे, उपवास करायचा आहे। आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद राहावा म्हणून रोज घटाची पूजा करायची आहे। पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, आपली इच्छा देवी समोर व्यक्त करायची आहे। नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरतात। ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी पण भरू शकता किंवा या 9 दिवसामध्ये कधी पण ओटी भरली तरी चालेल। आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी, नंतर देवीची दुर्गे दुर्घट भारी ही आरती तुम्ही म्हणू शकता। नवरात्रीच्या या 9 दिवसात जागरण, नवचंडी यज्ञ, सप्तशतीचा पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते। देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते आणि 9 दिवस देवीची यथासांग अशी पूजा केली जाते। तर तुम्ही पण यावर्षी अशाच पद्धतीने घटस्थापना करून तुम्हाला जमेल तेवढी देवीची सेवा नक्कीच करा। तुम्ही केलेल्या सेवेचं, पूजेचं आणि व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन